नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि कमी वेळेत पटकन होणारी अशी अगदी भरपूर दिवस टिकणारी लसूण आणि खोबऱ्याची चटणी कशी बनवायचं ते आज आपण बघणार आहोत. तर बघू शकाल अगदी छान अशी आपली चटपटीत चविष्ट अशी आपली चटणीही तयार झाली. बऱ्याच वेळेस काय होतं आपल्याला म्हणजे काही वेळेस असं होतं तर आपल्याला भाजी आवडत नसते आणि पोळीसोबत काहीतरी खावं. जर अशा पद्धतीने आपण चटणी बनवून ठेवली तर लगेच आपण पोळीसोबत अगदी सहज चविष्ट अशी चटणी आपण खाऊन घेऊ शकतो. चला आपण कशा पद्धतीने बनवायचं ते आता बघूया. सर्वात प्रथम इथे गॅसवरती आपण एक पॅन गरम करून घ्यायचा. पॅन गरम झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये आपण 1 चमचा तेल गरम करून घेणार आहोत. तेलाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार. जर आपल्याला अगदी तेलकट अशी चटणी हवी असेल तर ह्याच वेळेस तुम्ही अगदी जास्तीचं तेल वापरलं तरी काही हरकत नाही. तर तेल आता आपण व्यवस्थित तापवून घेऊया. तेल जेवढं व्यवस्थित तापेल आणि तेवढी आपली जास्ती दिवस चटणीही व्यवस्थित टिकेल. जर तेलाचं प्रमाण म्हणजे तेल हे थोडं तरी कच्चं राहिलं तर त्यामुळे काय होईल तर आपली चटणी ही लवकर वासायला सुरुवात होईल. तर तेल आता आपलं अगदी छान तापल्यानंतर लगेच याच्यामध्ये मी फक्त अगदी थोडंसं जिरं हे घातलं आहे. जिऱ्याचं प्रमाण देखील व्यवस्थित घाला. जर जास्ती जिऱ्याचं प्रमाण आपण घातलं तर त्यामुळे चटणीची चव ही बिघडते. तर आपलं जिरं जे अगदी छान फुलल्यानंतरच याच्यामध्ये आपण अगदी भरपूर असा लसूण हा परतून घेतला. लसूण घातल्यानंतर लगेच आता आपल्याला कितपत चटणी बनवायचं आहे त्यानुसार बारीक काप करून घेतलेलं सुकं खोबरं आपण इथे आता घालतो आहे. तर मंद आचेवरती छान हलकासा कलर बदलेपर्यंत आता हे खोबरं आपण भाजून घेणार आहोत. जर तुम्ही खोबरं अगदी फुल गॅसवरती भाजून घेतलं तर ते लवकर करपेल आणि आपलं आतपर्यंत खोबरं हे व्यवस्थित भाजून होणार नाही. त्यामुळे चव तर बिघडतेच पण टिकायला देखील अगदी कमी दिवस आपली चटणी ही टिकते. तर अशा पद्धतीने आपण एकसारखं चमच्याने हलवत मंद आचेवरती छान आता खोबरं हे खरपूस होईपर्यंत याला भाजून घेतले. वास देखील अगदी अप्रतिम असा येतो आणि चवीला देखील अगदी छान अशी आपली चटणी ही तयार होते. ह्या पद्धतीने आता आपलं खोबरं हे अगदी छान भाजून झाल्यानंतर लगेच आपण आता गॅस हा बंद करून घेऊया. गॅस बंद करून झाल्यानंतर आता अगदी हलकंसं आपण याला गारू देणार आहोत. खोबरं हे हलकंसं गार झाल्यानंतर आपल्याला कितपत तिखट हवं आहे त्यानुसार आपण यामध्ये आता तिखट हे घालणार आहोत. जर तुम्ही गॅस हा बंद केल्यानंतर लगेच तुम्ही चटणी ही घातली तर यामुळे चटणी आपली करपेल, वास देखील येईल आणि चव देखील आपली चटणीची ही बिघडेल. म्हणून हलकंसं तेल आणि आपलं खोबरं गार होऊ देऊया. त्यानंतर यामध्ये चटणीही टाकून तिला व्यवस्थित परतून घ्या. जो चटणीचा कच्चापणा असेल तो निघून जाईल आणि यामुळे आपली चटणी ही अगदी छान चविष्ट अशी तयार होते. तर आता आपण चटणी ही व्यवस्थित मिक्स करून घेतली आणि त्यानंतर आता आपण हलकंसं गार झाल्यानंतर लगेच ही खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले. मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ हे घालणार आहोत. जर तुम्हाला काळं मिठाचा फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही काळं मीठ वापरलं तरी काही हरकत नाही. आणि पुन्हा आणखी तुम्हाला कमी दिवसासाठी चटणी तुम्ही बनवत असाल आणि अगदी जास्त तेलकट तुम्हाला लागत असेल चटणी तर ह्या स्टेपला पुन्हा आपण अगदी थोडंसं तेल हे घालून घेऊ शकतो. तर अगदी छान अशी रवेदार अशी आपण चटणी ही मिक्सरला फिरवून घेतली. अगदी बारीक न करता अगदी छान जाडसर अशी आपण चटणी तयार करून घेतली. ह्या पद्धतीने आपण जर चटणी बनवून ठेवली तर आपण सहज तिला 1 ते 2 महिने स्टोअर करून घेऊ शकतो आणि हवाबंद डब्यामध्ये व्यवस्थित तिला व्यवस्थित पॅक करून ठेवायची जेणेकरून आपला हात पाण्याचा वगैरे हात लागू नये. जर पाण्याचं त्याच्यामध्ये प्रमाण गेलं म्हणजे पाणी वगैरे पडलं तर त्यामुळे आपली चटणी ही लवकर खराब होण्याची शक्यता असते म्हणजे तिला बुरशीही येते आणि तिचं पूर्णपणे चवही बिघडते. तर अगदी परफेक्ट अशी आपली चविष्ट चटणी ही तयार झाली. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच पद्धतीच्या अगदी छान नवनवीन चविष्ट अशा मी भरपूर वेगवेगळ्या पद्धतीच्या चटण्यांचे प्रकार मी अपलोड केले. नक्की तुम्ही चॅनलला भेट द्या. अगदी छान असे वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका रेसिपी कशी तुम्हाला वाटली.